भर दिवसात दरोडा टाकला जातो म्हणजे गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही असं म्हणावं लागेल। चोरी, दरोडा, घरफोडी अशा गुन्ह्यांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि या गुन्हेगारांवरती योग्य ती कारवाई होत नसल्यानं त्यांचं धाडस अधिकच वाढतंय। झारखंडच्या रांचीतील गोंदा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। ही दृश्य ही गोंद्यामधील आहेत। एक दरोडेखोर हातात पिस्तूल घेऊनच दुकानामध्ये एंट्री करतो, त्याच्या मागे दुसराही येतो। एकाचा दुकान मालकावरती पिस्तुलीने रोप तर दुसरा धमकी देतोय। शेवटी दोघांच्या तावडीत सापडलेल्या दुकान मालकानं स्वतःची सुटका करण्यासाठी दुकानातील रक्कम दिली। अशी जवळपास 2 लाखांची रक्कम घेऊन हे लुटारू पसार झाले। पोटासाठी काय काय करावं लागतं, चोरीमारीही करण्याची वेळ येते असं आपण अनेकदा म्हणतो। मात्र मावळच्या कामशेतमधल्या या चोरट्यांनी फक्त खाद्यपदार्थच नाही तर रोख रक्कम सुद्धा लंपास केलेली आहे। विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या नाकाखालीच त्यांनी हे सर्व कृत्य केलेलं आहे, हा कारनामा केलेला आहे। त्यांनी दबक्या पावलाने येऊन दुकानाचं शटर खोललेलं होतं। ड्रायफ्रूट, तेलाचे डबे, चहा पावडर सारखे खाद्यपदार्थ पोत्यात भरून नेले। सोबतच हाती लागलेली रक्कम घेऊन ते पसार झाले। म्हणजे आजकाल वाद आणि मारामारी व्हायला काही खास कारण लागत नाही। जरा काही झालं की लगेच लाठ्या, चाकू, कोयते बाहेर येतात। अगदी असंच काहीसं या व्हिडिओमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। ही दृश्य आहेत उत्तराखंडमधील रुरकीच्या कलियर भागातील एका मोबाईलच्या दुकानामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। किरकोळ वाद होतो आणि 3 तरुण मंडळी लाठ्याकाठ्या घेऊन दुकानामध्ये येतात। त्यानंतर तिघही त्या दुकानातील तरुणांवरती काठ्यांनी जोरदार हल्ला करतात। तो तरुण तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो, पण तो असफल ठरतो। शेवटी तो हतबल होऊन परिस्थितीसमोर गुडघे टेकतो। त्याला शमवल्यावरच ती मंडळी तिथून निघतात। मंडळी दहशत माजवण्याच्या या घटना दिवसेंदिवस सध्या वाढत चाललेल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाला या घटनांना आळा घालण्यासाठी लवकरात लवकर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। स्वरक्षणासाठी महिलांच्या पर्समध्ये मिरची स्प्रे असतो। नराधमांपासून सुरक्षित राहण्यासाठी आजच्या काळाची ही गरजही आहे। मात्र अमेरिकेतील बॉस्टनच्या न्यायालयात वेगळाच ड्रामा घडलेला आहे। एक जण हेल्मेट, गॅस मास्क आणि त्याचबरोबर ग्लोव्ज आणि बूट घालून न्यायालयामध्ये शिरत होता। त्याचा तो अवतार पाहून सतर्क झालेल्या कर्तव्यावरील महिला पोलीस कर्मचाऱ्यानं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र तिची शक्ती अपुरी पडली आणि तो आत शिरला। आत शिरताच त्यानं ना पिस्तूल रोखलं, ना धारदार हत्यार उगसलं। सोबत आणलेली मिरची पावडर, मिरची स्प्रे फवारायला सुरुवात केली। महिला पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच्यावरती झडप घातली। मदतीला इतर पोलीस अधिकारी सुद्धा आले आणि त्यांच्या अनेक प्रयत्नांनंतर मिरची स्प्रे मारणारा जेरबंद झाला। हल्ली माणसं छोट्या छोट्या कारणावरून संतापतात आणि थेट मारहाणीवरतीच उतरतात। मारहाण करणं जणू एक खेळच झालेला आहे। लखीमपूरच्या खिरीमध्ये अशीच एक घटना घडलेली आहे। आधी दुकानदार आणि दुकानाच्या बाहेर असलेल्या माणसांमध्ये वाद झाला। मग अचानक तिघेजण बांबू घेऊन या ठिकाणी आले। तिघांनी मिळून बांबूंनी दुकानदाराला जबर मारहाण केली। एकतर दुकानावर चढून या दुकानदाराला मारत होता, मात्र दुकानदार एकटाच पडल्यानं तो काही करू शकला नव्हता। थोड्या वेळानं त्या माणसाने तिघांना थांबवायला सांगितलं आणि पुन्हा दुकानदाराला धमकावलं देखील। या घटनेनंतर पीडित दुकानदारानं पोलिसात धाव घेतली। मंडळी, कायद्याचा धाक आणि पोलिसांचं भय गावगुंडांना काही राहिलंच नाही आहे।
जर धाक असता तर खुलेआम कोयता फिरवत दहशत माजवण्याची हिंमत गावगुंडांची झालीच नसती। पुण्यामध्ये तर कोयता गँगची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। आता हा व्हिडिओ पहा। फ्लॅटच्या बुकिंगची रक्कम परत मागण्याचा राग मनात ठेवत या तरुणाकडून थेट कोयत्यानं दहशत माजवण्यात आलेली आहे। बुकिंगच्या पैशांचा तगादा लावल्यानं तरुणानं थेट कोयताच काढला आणि मोठी दहशत निर्माण केली। आता या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। कोण कुणाला कशाचा धाक दाखवून आपलं ध्येय साध्य करेल याचा नेम नाही। या दरोडेखोरांनी चक्क प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकलेला आहे। मंडळी, ही घटना आपल्या पुण्यामधील आहे। सिंहगड रस्त्यावरती दिवसाढवळ्या ज्वेलर्सवरती दरोडा टाकण्यात आलेला आहे। यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्याकडील पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील 20 ते 25 तोळे सोने लुटलेले आहे। मात्र त्यासाठी वापरलेलं पिस्तूल हे खेळण्यातील असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। दरम्यान पळून गेलेल्या तिघांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतो। चोरी करण्यासाठी कोण कशी युक्ती वापरेल याचा नेम नाही, पण मंडळी, हा चोर थोडा हटके आहे। या चोरटे महोदयांनी ग्राहक बनून चुन चुन के 8 सोन्याच्या अंगठ्यांवरती डल्ला मारलेला आहे। त्याची ही चलाखी पाहून सगळेच नेटकरी अचंबित झालेले आहेत। यावेळी चोरटा दुकानात ग्राहक म्हणून आला आणि अंगठ्या पाहून लागला। काही वेळातच त्याला थुंकायचे असल्याचं त्यानं नाटक केलं आणि तो काउंटरच्या बाजूला गेला। या संधीचा फायदा घेत त्यानं डिस्प्ले ट्रेमधील 8 अंगठ्या आपल्या हातात लपवल्या। चोरी केल्यानंतर तो काही वेळ दुकानात थांबला आणि नंतर हळूच तिथून निघून गेला। या प्रकरणी पोलीस या अनोख्या चोराचा शोध घेत आहेत। त्यामुळे त्याची हैराण करणारी चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली। तरुणांची बाईकवरती स्टंटबाजी आणि स्टंटबाजीमुळे होणारे अपघात यामुळे रस्त्यावर चालणं सुद्धा मुश्किल झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या असतील। मात्र आता रस्त्यावर चालता चालता अपघात नाही तर तुम्हाला गोळीही लागू शकते। अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या झाशीमध्ये घडलेली आहे। काही टोळक्यांनी रस्त्यावरती गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। जुन्या वादातून त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका व्यक्तीवरती गोळीबार केलाय। मात्र त्याने पळ काढत आपला जीव वाचवलेला आहे। दिवाळीचे फटाके फोडल्यासारखे हे तरुण गोळीबार करत होते। या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला। आपल्या देशात चोरीच्या घटना आपण सतत पाहत असतो। यामुळे कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित होत असतात। मात्र ही दृश्य आहेत साता समुद्रापार इंग्लंडमधील। एका व्यक्तीनं एकदम बिनधास्तपणे दुकानामध्ये प्रवेश केला। दहशत माजवण्यासाठी तो चाकू घेऊन दुकानामध्ये शिरतो। दुकानात घुसून काही सामान विकत घेऊन पैसे देण्याऐवजी या व्यक्तीनेच थेट पैशांची मागणी केलेली आहे, तो पण चाकूचा धाक दाखवून। दुकानातील महिलेनं भीतीने लॉकर चोरापुढे रिकामं केलेलं आहे। लॉकरमधील सर्व पैसे काढून तिने चोरापुढे ठेवले। पैसे घेऊन हा चोर त्यानंतर फरार झालेला आहे। या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र चोराने एकदम आयटीमध्ये सायकलवरून धूम ठोकली आहे।